गडचिरोली शहरालगत होऊ घातलेल्या विमानतळाला आपल्या सुपीक जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। या विमानतळासाठी प्रशासनाकडून 3 जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। त्यापैकी कोणती जागा विमानतळासाठी योग्य ठरेल याचे सर्वेक्षण करण्यासाठी भारतीय विमान प्राधिकरणाचे प्रतिनिधी आज हिरापूर या गावात पोहोचले, पण त्यांना गावकऱ्यांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला। आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय गावात कोणतेही सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली। गावकऱ्यांचा हा विरोध पाहून तहसीलदार सागर कांबळे हे सुद्धा गावात पोहोचले। त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कोणत्याही खाण कंपनीसाठी किंवा विमानतळासाठी आमच्या गावाची सुपीक जमीन देणार नाही असे हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार यांनी स्पष्ट केले। नागपूरवरून आम्ही सर्वे ऑफिसचे लोक एवढा फक्त सांगत होते, पण त्यांच्याकडे आयडेंटिटी प्रूफ सुद्धा नव्हता, त्यांच्याकडे कुठलाही आदेश नव्हता आणि कशाची जे सर्वे आहे हे सुद्धा त्यांना आम्हाला माहित नाही म्हणत होते। फक्त सर्वे करण्यासाठी आम्ही आलो, सर्वेसाठी कलेक्टरनं आम्हाला सांगितला पाठवले, इथं आम्ही आलो असं त्यांचं म्हणणं होता। पण त्यांना आम्ही एक विनंती केलं का तुम्ही जेव्हा आले तर तुमच्याकडे काही ना काहीतरी आदेश असेल, कुठून आले, का आले, तर ते आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत होते। त्यांचं एक म्हणणं झालं, मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ आहे का, कुठून आले, कोणत्या डिपार्टमेंटच्या आहात, तुमच्याकडे काही आदेश आहे का तुम्ही सर्वे करून राहिले तर ते म्हणत का मी हॉटेलवर आमच्याकडे आहेत म्हणे, आयडेंटिटी प्रूफ वगैरे हॉटेलवर ठेवून दिलो, विसरलो, असे उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे मग आम्ही त्यांना रोखलो, ग्रामपंचायतमध्ये डांबलो आणि त्यांना जाऊ न देण्याचा, इथं कलेक्टर आल्याशिवाय जाऊ न देण्याचा असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतले आणि मी सुद्धा त्यात त्यांना विनंती केलं का आम्ही इथं जाऊ देणार नाही। त्याच्यानंतर मग तहसीलदार साहेब आले, तहसीलदार साहेबांशी चर्चा केलो, तहसीलदार साहेब सुद्धा म्हणत हे सर्वे आहे नेमकं कशाचा, तर त्यांचा एक म्हणणं झाला की विषय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, विषय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे याचा अर्थ म्हणजे मग आम्ही समजून घेतलो का हा अधिग्रहणचा विषय आहे आणि आम्ही होऊ देणार नाही, अधिग्रहण इथं होऊ देणार नाही, मग ते एअरपोर्टसाठी असो की मग ते JW साठी असो का कशासाठी असो। त्यांचं एक म्हणणं झालं का आम्ही तुमच्या परमिशन शिवाय आता सर्वे इथं होऊ देणार नाही आणि करणार सुद्धा नाही, म्हणून सर्व ते आपले मशीन वगैरे घेऊन सर्व यंत्रणा ते वापस केली। शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांचा विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही जमिनी संदर्भात कोणतेही व्यवहार करणार नाही असे प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता विमानतळासाठी इतर पर्यायांची चाचपणी करणार की जंगल किंवा इतर कोणती पडीक जमीन घेणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।